बघा आता ओव्हनमधून आम्ही काढतो बाहेर हे. तर बघूया कशी झाली ते तुम्हाला दाखवतो. घे काढ बघू. ओव्हनमधून काढलंय. आता त्याला खाली चिटकले की नाही चिटकले ते बघू आपण. एकदम चांगले झाले. 2-3 खाल्ल्या. हे बघा फर्स्ट क्लास झाला. ह्याच्यामध्ये बदाम आला आहे, काजू नाही, काजू त्याच्यावर आहे. आता हळद मीठ टाकलं याच्यामध्ये. म्हणजे आता तयार झाली आहे भाजी. अजून थोडी परतायची म्हणजे चांगली भाजेल. थोडी परतून घ्यायची आणि नंतर खायला घ्यायची. एकदम जबरदस्त लागते भाजी. मंडळी ही बघा टाकल्याची भाजी गरम गरम आहे आणि तांदळाची भाकरी कोणाकोणाला आवडते टाकायची भाजी कमेंट करून नक्की सांगा. हा जबरदस्त. फणस थोडं कसं कच्चा आहे की बघू जरा साधारण. अरे वा बऱ्यापैकी म्हणजे जरा कडक आहे म्हणजे जास्त नाही पिकला आहे. म्हणजे खायला कसं भारी वाटतो एकदम. हा मी 3 आणले होते त्याच्यापैकी 2 झाले. हा एक आहे. तर हा आता आम्ही खाणार आहेत. मस्त एक ढेपूस तरी खाऊ आणि एक ढेपूचं काय करायचं ते बघूया. नमस्कार मंडळी. आत्ता अलिबागमध्ये पावसाने जबरदस्त जोर धरला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता एकदम पाऊस जोरात लागतोय. आज सकाळी पावसाने जबरदस्त हजेरी लावली आहे. रात्रभर पाऊस पडत होता पण रात्रभर थोडा थोडा रिमझिम पडत होता आणि आज सकाळी त्याने जबरदस्त रौद्र रूप धारण केलं आहे पावसाने. एकदम धुमशान. बघा समोरचा जो कणकेश्वरचा डोंगर आहे तो पण अजिबात दिसत नाही आहे. खूपच जोरदार पाऊस पडतोय. पाऊस असाच लागू दे आणि बळीराजाला सहकार्य मिळू दे पावसाच्यामुळे. नाही तर काय होणार, पाऊस दाट रुजून गेली तरी पण पाऊस लागत नाही. कारण चिखल करायला पाणी पाहिजे. दाढ मोठी होते आणि पावसाच्या ठिकाणी नसतो असं पण होतं. पाऊस बारीक बारीक लागत राहतो आणि दाढ मोठी होत राहते. आणि नंतर काय होतं, दाढ मोठी राहते आणि लावणी लावायला पाणी नसतं. मग पर्याचं बांधा, पाईपाने पाणी लावा असे प्रकार सुरू होतात. पण जे पावसाचं पाणी नॅचरल असतं ते पावसाचं पाणी शेतीसाठी चांगलं असतं. आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचं शास्त्र पूर्ण झालं आहे दुपारी. वडाला वगैरे फेऱ्या मारून बायको वगैरे आली आणि तिथं आम्ही वाण वगैरे घेतलं मी. आज पौर्णिमा असल्यामुळे पाऊस जोरात लागतो असं मला वाटतं. पाऊस बऱ्यापैकी लागतो आज. गावावरून मी आणले होते 3 फणस. गावावरून मी 3 फणस आणले होते. त्याच्यापैकी एक मी बावकरला दिला आहे, एक काल फोडला मी खाल्ला पण आणि मित्रांना पण दिला आणि एक मोठा फणस उरला आहे तो उद्या मी सकाळी कापणार आहे आणि त्याचा काहीतरी पदार्थ बनवणार आहे. म्हणजे वडा वगैरे बनवणार आहेत. भरपूर मोठा आहे, कापा आहे फणस. तर तो आज थोडी मी घरी ह्याला वापरले आणखी त्याने वाण्यामध्ये ठेवायला वापरले आणि मोठा फणस उद्या फोडायचा आहे आणि त्याचे काहीतरी वड्या वगैरे बनवायचे आणि बाकी असं खायचं आहे. तर ते फणसाचे घरे बघा गावावरून फणस आणलेत. एकदम कापे फणस आहेत. बाहेर पाऊस लागतोय आणि इकडे घरे खातोय. कारण जे भाजी तळायला पाहिजे ते आम्ही नंतर करणार आहे. आणखी त्याने इकडे भाजी कुटायला घेतली. टाकल्याची गावावरून आणलेली आहे. अलिबागची कोरडची भाजी मी खाल्ली पण ही मी गावावरून आमच्या शेतातून आणली ती टाकल्याची भाजी. एक दिवसासाठी अर्जंटमध्ये गेलो होतो पण मी एक फेरी मारून शेतावरून ही टाकल्याची भाजी आणली. बघा काल टाकलो काय ठिकाणी म्हणतात, मालवण ठिकाणी काय म्हणतात मला माहिती नाही. तर तुमच्याकडे टाकलेला काय म्हणतात कमी मला सांगा कमेंट करून. या घरे खायला मस्त कापे घरे आहेत. शेवटचे म्हणता येणार ना कारण अजून एक फणस आहे तो उद्या फोडणार आहे. मस्त आहे गोड. आज दिवसभर मी हेच खाते थोडं थोडं जेव्हा आठवण मिळेल तेव्हा. संपवायचे येत नाही, ते नरम झाले ते मी खात नाही. मस्त भाजी बनवणार आहे ती. भाजीची मस्त होते कारण त्याच्यामध्ये जास्त काय टाकायचं नाही. हळद मीठ आणि मिरची आणि आपण कोकणी माणसं आहेत त्याच्यामुळे याच्यावरती खोबऱ्याचा चव पाहिजे वरून, खोबरा ओला खोबरा. तर त्या भाजीला मजा येते. दुसरं काही टाकायचं ना. हळद मीठ मिरची आणि भाजी झाल्याच्यानंतर वरून खोबऱ्याचा चव टाकायचा.
कांदा जर टाकायचा असेल तुम्ही कांदा टाकू शकता, नाही टाकायचं तरी पण चालेल. गावठी भाजी आहे त्याच्यामध्ये काय मसाले जास्त टाकायची गरज नाही. उद्या जर पाऊस असाच लागत राहिला तर उद्या भजी बनवायची. उद्या पाऊस लागला तर भजी. आज सध्या घरी आहेत तर घरावरती काम चालून घ्यायचं आपल्याला. अशी ही भाजी आहे ना, याची देठ काढायची आणि फक्त पाण्यात ना पाणी घ्यायचे आणि ती बारीक कापून घ्यायची आणि नंतर धुवायची आणि नंतर फोडणी टाकायची. आता आम्ही बनवतोय टाकल्याची भाजी. कांदा टाकला आणखीने आणि लाल मिरची टाकली बघा मस्त. लाल मिरची टाकली ना जबरदस्त चांगली टेस्ट येते. जास्त काय याच्यामध्ये पदार्थ टाकायचे नाहीत, साधी सोपी रेसिपी आहे. त्याला बनवूया मस्त टाकल्याची भाजी बनवूया. आता भाजी टाकून घेऊया. याच्यामध्ये कांदा आणि मिरची तळून घेतले. आता भाजी टाकायची फिरून घेणार ना, भाजी टाकून फिरून घेणार. एकदम सोपी गावठी पद्धत आहे. याच्यापेक्षा कोकणामध्ये जेव्हा आपली जुनी जमती माणसं भाजी करायची ना, ती उकडवून घ्यायची आणि तिथे पिळून टाकायची भाजी आणि नंतर फक्त जे तिखट मिक्स करायचं, लाल तिखट तो आपला लाल मसाला असायचा ते मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये खायची. ती जाम भारी लागायची. जेव्हा कांदा वगैरे काही टाकायचे नाही, फक्त लाल तिखट आपला वाटलेला मसाला असायचा व्हायनातला तो त्याच्यामध्ये थोडं मिक्स करायचा आणि खायचा. आता फक्त तव्यावर वगैरे बनवतात, कांदा वगैरे ते टाक वगैरे, पण तेव्हा फक्त मीठ आणि व्हायनातला वाटलेला मसाला त्याच्यामध्ये टाकला की जबरदस्त. तेव्हा फक्त मीठ टाकायचं आणि व्हायनातला मसाला. आता आपल्याला भरपूर दिसते तव्यावर, पण शिजले ना की सर्व कमी होणार आहे. भरपूर शिजून कमी होते ते, फक्त तव्यावर आता जास्त दिसते आपल्याला. या वर्षीची पहिल्यांदा टाकल्याची भाजी खातोय आणि दरवर्षी इकडे अलिबागची पण खातो आणि गावावरून पण कोणाकडे येत असतो किंवा मी जातो तेव्हा पण घेऊन येतो. आता हळद मीठ टाकले याच्यामध्ये, म्हणजे आता तयार झाली आहे भाजी. अजून थोडी परतायची म्हणजे चांगली भाजेल. थोडी परतून घ्यायची आणि नंतर खायला घ्यायची. एकदम जबरदस्त लागते भाजी. मंडळी ही बघा टाकल्याची भाजी गरम गरम आहे आणि तांदळाची भाकरी कोणाकोणाला आवडते टाकायची भाजी कमेंट करून नक्की सांगा. काल झाली वटपौर्णिमा आणि आज बघा पावसाने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलंय. पाऊस सुरू झाल्यापासून आजच प्रथमच जबरदस्त असा पाऊस सुरुवात झालाय. जोरदार. जमीन भिजली होती पण पाणी साचत नव्हतं आणि आज बघा पाऊस जबरदस्त होतोय. आजूबाजूचं काही दिसत नाही, फक्त जी झाडं आहेत ते दिसत आहेत. आज कुठेही बाहेर जायचं नाही आहे कारण पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे. बघा पुढचं काही दिसत नाही आहे, फक्त अशीच दिसतंय तिकडे आणि नुसता पाऊसच पाऊस आणि पाणी. पूर्ण खड्डे भरले बघा. आणि समोर ते कामगार जेवण बनवत आहेत त्या झोपड्यामध्ये आणि जेव्हा इथपर्यंत भरेल पाणी याच्यावरून वाहून तो खालचा तलाव रिपेरिंगचा आहे तो पूर्ण बनणार आहे आणि काम आपलं थांबणार आहे. तर असं आहे. याची अपडेट मी नंतर देणारच आहे. चला, पाऊस जोरदार पडतोय आणि गावावरून जो फणस आणला आहे ते 2 फणस आम्ही संपवले. एक भावकरला दिला आणि एक आम्ही फोडून खाल्ला आणि एक आता मोठा फणस उरला आहे तर आम्हाला कापायचा आहे. आणखी त्या घेऊन आले त्याला कापूया आणि जेवढं जमेल तेवढं दोघं खाऊ आणि बाकीच्या घराचं वड्या बनवायच्या आहेत तर त्या पण आम्ही बनवणार आहेत. जोरदार एंट्री पावसाची दमदार सुरुवात झालेली आहे अलिबागमध्ये आणि संध्याकाळी बघू कुर्ल्या पकडायला जाऊ बहुतेक, कारण पर्यामध्ये कोण गेले नाही. पाण्याचं बघा कसं.
दमदार एंट्री बघा पावसाची. हा जबरदस्त. फणस थोडं कसा कच्चा आहे की बघू जरा साधारण. अरे वा बऱ्यापैकी म्हणजे हा बघा दोन्ही ढेपू बघा कशी आहेत मस्त एकदम भारी आहेत एकदम नरम आहे. हे बघ कडक आहे ना जरा कडक आहे म्हणजे जास्त नाही पिकलाय म्हणजे खायला कसं भारी वाटतो एकदम. हा आम्ही 3 आणले होते त्याच्यापैकी 2 झाले हा एक आहे. तर हा आता आम्ही खाणार आहेत मस्त एक ढेपूस तरी खाऊ आणि एक ढेपूचं काय करायचं ते बघूया. ते काय घ्यायचं घरी काढून घेणार ना. आता घरी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखव. हा फणस या वर्षीचा शेवटचा आहे आणि आता फणस शेवटचाच म्हणावं लागेल कारण परत काय दुसरा फणस पण आणणार नाही. आता सीझन संपलेला आहे. मुंबईला गावाला भेटू शकतात फणस असं काही नाही. एक मागून भेटतात किंवा नंतर लेट पिकतात ते. तिथे आम्ही कापलं फणस हे बघा आणि आमच्या घरे वगैरे काढते फणस बघा कसा एकदम किंवा मोठे घरी आहेत ना एकदम मोठे घरी आहेत. काढते या साईडला आणि मी आता खायला सुरुवात करणार आहे. हा शेवटच्या फणसाचा यावर्षीचा घर आहे. एकदम मस्त अजिबात जास्त पिकलेलं नाही. आठवण जेवायचं लय काय जोरात. हे शेवटचे फणसाचे घर आहेत आणि तिने आटला काढला नाही दिसलं. जबरदस्त गोड आहेत आणि त्याच्या वड्या बनवणार आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. याला हिने तोडायला पण घेतलं आहे आणि खायला पण घेतलं आहे. त्याच्याने बघा खाते पण आणि काढते पण एक चारकडे काढलेलं आहे आणि त्याचे हा याच्यामध्ये अटूल आहे ना ते अटला ते बघा अटला काढला नाहीत. अटला सगळं खातो. घरामध्ये ही अशी अटूळ असते बघा अशी अटूळ असते ती अटूळ काढायची आणि ही अटलाचं नाही ही अटूळ आहे. त्या अटलीचा भरपूर फायदा आहे. हे आपण शिजवून पण खाऊ शकतो आणि आपली जी भाजी आहे भाजीमध्ये पण टाकून खाऊ शकतो. कुठल्या भाजीमध्ये बटाटा वगैरे याच्यामध्ये टाकायची थोडी चेचून टाकायची तरी पण होऊ शकतं किंवा ह्या सारासकट तव्यावर किंवा भाजायच्या पत्र्यावरच्या तरी पण खूप चांगले लागतात. फणसाचे गरे आम्ही काढले आणि फणस भरपूर मोठा होता तर त्यातला एक ढेपूस आम्ही काढले त्याचे घरे काढले आणि आम्ही ठरवलं की त्याच्या फणसाच्या वड्या बनवायच्या घराच्या फणसाच्या वड्या बनवायच्या खोबरं सुकं वगैरे टाकून आणि ते आता आम्ही करतोय दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं परतवून घेतलं जास्त नाही आणि हे आहेत फणसाचे गरे कापे आहेत वरके नाहीत कापेचे सर्व आम्ही ते मस्त एकदम मिक्सरमध्ये लावून करून घेतले एकदम ओलसरसारखं जी ग्रेव्ही करून घेतली म्हणजे पिसून. आणि हे इकडे आहे ही पिठी साखर आहे आणि हे काजू बदाम पिस्ता आहेत आणि इकडे वेलची आहे आणि थोडंसं घी आहे. याच्यावर सर्व पसरवायचं आहे नंतर त्याच्यावर काजू बदाम वगैरे टाकायचे आहेत आणि ते ओव्हनमध्ये ठेवायचे. चला करूया. पिठी साखर प्रमाणातच टाकले कारण आम्ही जास्त गोड खात नाही. ज्याला जास्त गोड लागत असेल त्याने जास्त टाकायचे आहे. अर्धा बाउल टाकला आहे एक बाउल होते अर्धा बाउल टाकला त्याच्यामध्ये आणि हे गरेसुद्धा गोड आहेत. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता ओव्हनमधून आम्ही काढतो बाहेर हे तर बघूया कशी झाली ते तुम्हाला दाखवतो. घे काढ बघू. ओव्हनमधून काढलंय आता त्याला खाली चिटकलंय की नाही चिटकलंय ते बघू आपण. एकदम चांगले झाले 2-3 खाल्ल्या. हे बघा फर्स्ट क्लास झाला. ह्याच्यामध्ये बदाम आला आहे काजू नाही काजू त्याच्यावर आहे. हे बघा एकदम जबरदस्त आणि
खालून पण थोडीशी ब्लॅक कलरची झाले, जास्त नाही, थोडी. ओव्हनमध्ये लाईट गेली होती त्याच्यामुळे डबल करायला लागलं आणि मस्त झालं आहे. एकदम मस्त. पहिल्यांदाच बनवली. घरे फुकट जाणार होते, जास्त होते घरे, तर अजून एक डिश बनवायची आहे. एक काढले, अजून एक दुसरी बनवणार. हे बघा, आम्ही दोघं बसलोच खायला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. तर हा बनवायचा आमचा अजिबात प्लॅन नव्हता. हे बघा, हे बनवायचा आमचा अजिबात प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन झाला आणि आम्ही हे बनवलं. 3 फणस आणले होते, वेस्टेज जाणं होतं जास्त, आम्ही खात नव्हतो म्हणून. त्याच्यासाठी आम्ही फणसाची वडी बनवली, पहिल्यांदाच बनवली. जर तुम्हाला कशी वाटली तर नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.